नमस्कार मंडळी, मी संस्कृती तर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मंडळी, आज आहे 24 मार्च आणि आज जागतिक क्षयरोग दिन आहे आणि त्यानिमित्ताने आज आमच्या कॉलेज थ्रू आम्ही एक कॅम्प ठेवला आहे जो की बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटलला आहे, बिटको इथे आहे ते। आणि तिथे आता आम्ही चाललो आहे आणि तिथे कॉम्पिटिशन पण आहे। तर त्या कॉम्पिटिशनमध्ये मी पार्टिसिपेट केलं आहे आणि ती कॉम्पिटिशन रांगोळी कॉम्पिटिशन आहे आणि मी पण पार्टिसिपेट केलं आहे। तर आपण तिकडे जाऊया आणि बघूया आता काय काय होतं ते। तर कंटिन्यू करा। One hour later. तर फायनली 1 तासानंतर आम्ही पोहोचलो इथे। आम्हाला मॅपवरती खूप फिरवलं मॅपने, बट ठीक आहे, पोहोचलो आम्ही। तर बघूया आपण इकडे काय होतं ते। तर फायनली माझी रांगोळी काढून झाली आहे पूर्ण। खूप कमी टाईममध्ये काढली आहे आणि सगळे विचारे आले तिथे।
तर इथे कार्यक्रम पण पूर्ण झाला आहे आणि मी रांगोळी काढत त्यामुळे शूट नाही करू शकले इथे. तर इकडे पण रांगोळीच काढल्या मी तुम्हाला त्या पण दाखवते. मी खूप घाई गडबडीत आणि ऐन मोमेंटला काढली होती. तर हा जो कार्यक्रम आहे हा हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात आहे आणि यांचा आज काय म्हणतात क्षयरोग दिन आहे. तुम्हाला मी बोलली पण मगाशीच. तर त्या संदर्भात आज त्यांचा कार्यक्रम आणि विथ रॅली होती. तर आम्ही आज कॉलेज थ्रू आलो आहे सगळे आणि कॉम्पिटिशन पण होतं रांगोळी आणि मला रांगोळी चांगली येते सो त्यामुळे मी कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं. एक आवड म्हणून आपण आपल्या गोष्टी केल्या पाहिजे आणि तेच मला वाटतं सो म्हणून मी केलं. आणि आता रॅली निघते आणि रॅली झाली की आम्ही जाऊ कॉलेजला आणि त्यानंतर माझं प्रॅक्टिकल पण आहे. Later that same evening. मंडळी कार्यक्रम झाल्यानंतर मी गेले होते कॉलेजला बिकॉज माझं प्रॅक्टिकल होतं आणि प्रॅक्टिकल करून मी आले घरी आणि त्यानंतर माझं जरा गावात काम होतं ते करायला गेले. ते करून मी आले घरी आणि आता मला स्टडी करायला बसायचं आहे बिकॉज आता माझं जर्नल म्हणजे सबमिशन वगैरे परत अजून नेक्स्ट वीक माझी एक्झाम पण असणार आहे. त्याचंही थोडंफार प्रिपरेशन आणि त्याचबरोबर माझं 2 महिने झाला गॅप पडला तर थोडं मागचं पण कव्हर करायचं बाकी आहे. ते करूया आणि ते करेल मी आता. आणि त्याचबरोबर मी काहीतरी घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते. 1 मिनिट बॅक कॅमेरा दाखवते. तर हे आहे मी तुम्हाला बोलले की मी काहीतरी घेतलं आहे. तर ट्रायपॉड स्टँड घेतलं मी बिकॉज मला शूटसाठी किंवा म्हणजे शूट असलं किंवा मग नेल्सचं पण काय असलं व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी तर कोणी नसेल तर पटकन मला काढायला इझी पडेल. त्यामुळे मला ट्रायपॉड स्टँड कधीच घ्यायचं होतं. तर जिजूसोबत जाऊन मी ते घेऊन आले आणि त्याचबरोबर आता बघूया पुढे काय काय होतं ते. One hour later. तर आता आम्ही आलोय इथे ट्रान्सपोर्टला माल टाकायला बिकॉज आम्ही संडेला जाणार होतो तर आम्ही सोबतच घेऊन जाणार होतो बट आमचं जायचं कॅन्सल झालं त्यामुळे आलो इथे. दादा नावं टाकतोय त्याच्यावरती. आमचं हे पप्पा असल्या म्हणजे बाबा असल्यापासून चालतं पप्पांचे वडील असल्यापासून बिझनेस चालू आहे. तर बाबांचंच नाव आहे अजून दुकानावरती. तर नाव टाकलं इथे रघुनाथ वेडू. बाबांचं नाव रघुनाथ होतं आणि त्यांच्या वडिलांचं नाव वेडू होतं. ते आधीपासून रघुनाथ वेडू म्हणूनच आहे. आता अगदी आता जाऊया आपण घरी. इथे दादा असल्यामुळे पटकन मला काही माल वगैरे घ्यायला जायचं असेल किंवा मग टाकायचं जरी असेल तर दादा असतो त्यामुळे मग तो असल्यामुळे पटकन जाऊन टाकला जातो. नाही तर मला एकटीला एवढं करणं पॉसिबल नाही आहे. तो दादा आहे म्हणून तेवढं तरी पटकन जाऊन टाकून येते माल. आपण मी जाऊया घरी. तर मंडळी आता वाजले आहेत रात्रीचे 9 आणि माझं जेवण वगैरे झालं आहे आणि मग अशी मी स्टडी करत होते सो त्यामुळे शूट नाही करू शकले नंतर. आणि आजचा दिवसही खूप चांगला गेला आणि मला एक सांगावं असं वाटतं की आपण आपल्या कामाव्यतिरिक्त अदर ॲक्टिव्हिटीमध्ये पण पार्टिसिपेट केल्या पाहिजे ज्याच्यात आपल्याला आवड आहे. आणि त्याचबरोबर मला पण म्हणजे मला रांगोळी काढायची पण आवड आहे सो त्यामुळे मी पार्टिसिपेट केला आज. आणि तुम्ही बघितच असेल मी कशी रांगोळी काढली. आणि त्याचबरोबर आजचा दिवसही संपला आहे. आपण हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. अशाच नवीन व्लॉगमध्ये भेटूया. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.